त्याला मी काय जातीपातीचा रंग देणार नाही की तू हिंदू आहे का कोण आहे काय काय. ही विकृती अशी ठेचून काढली पाहिजे. ही विकृती आणि ह्याला राजश्रय मिळतो. मी नेहमी म्हणतो की अत्यंत अस्वस्थ मानसिक स्थैर्य राजकारणात माणूस हरवून बसतो. एवढी प्रचंड स्पर्धा राजकारणात असते की माणसाला कुठेतरी तो आधार शोधतो आणि खरातांसारख्या माणसाला बळी जातो. मला अनेक नावं माहिती आहेत कारण का ते गावातले गावकरी काही माझे नातेवाईक आहेत. सकाळी 3:30ला पूजा व्हायची, रात्रीच पोलीस बंदोबस्त लागायचा. पण याच्यात सर्वात मोठं फेल्युअर जर कोणाचं असेल तर इंटेलिजन्सचं आहे. इंटेलिजन्सला माहीत नव्हतं हे सगळं चालू आहे. मंत्रिमंडळात म्हणजे माझ्या अंदाजाने मुख्यमंत्र्यांना कल्पना त्यांनी दिलेली असावी असं मला वाटतंय या प्रकरणात जे काही चालू आहे त्याच्यावरनं. पण जे मंत्री जायचे त्यांना हे सांगणं या इंटेलिजन्सचं काम होतं की तुम्ही जाऊ नका तिथे असं असं काय म्हणजे जे काय असेल ते. इंटेलिजन्सला हे जर समजलं नसेल आणि ज्या संख्येने बायकांची नावं येत आहेत, हा तर जेफ्री एस्टिमचा बाप आहे.